नमस्कार मित्रांनो, 11वी प्रवेशाबाबत पुन्हा नवीन अपडेट. वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने एक मेसेज फ्लॅश होताना दिसतोय, ज्यामध्ये तात्पुरती गुणवत्ता यादी वर हरकती व सूचनाकरिता दिनांक 7/6/2025 ते 9/6/2025 आहे. सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी दिनांक 11/6/2025 ला घोषित होणार आहे. अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्याला दिसतोय. याचा अर्थ आता विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती नोंदवण्यासाठीचा पिरियड 7/6/2025 ते 9/6/2025 असा वाढवण्यात आलेला आहे. तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही 11 जून 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतचं नवीन सुधारित टाइम टेबलही आपल्याला देण्यात आलेलं आहे. ते टाइम टेबल कशा पद्धतीने असेल तेही आपण पाहूयात. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने नवीन टाइम टेबल आपल्या समोर आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला दिसतंय की ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 भरलेला होता, पण भाग 2 लॉक केलेला नव्हता, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली होती आणि ती मुदतवाढ दिनांक 6 जून 2025 व 7 जून 2025 रोजी दुपारी 12:30 पर्यंत देण्यात आलेली होती. त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आणि आता त्या गुणवत्ता यादीवर हरकती नोंदवण्यासाठी दिनांक 7 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजेपासून तर 9 जून 2025 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. आणि याबाबतचं संपूर्ण असं टाइम टेबल आपल्याला दिसतंय या पद्धतीने. बघा, यामध्ये 5 जून 2025 रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे, पण ऍक्च्युली 6 जून 2025 रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर बघा, 7 जून 2025 ते 9 जून 2025 या दरम्यान तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर हरकती नोंदवण्यासाठीचा पिरियड आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो. या दरम्यान आपण आपल्या लॉग वर जाऊन ग्रीव्हन्स टाकू शकतो. तसेच 11 जून 2025 रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर 12 जून 2025 ते 14 जून 2025 दरम्यान शून्य फेरीतील प्रवेशाबाबतचे कामकाज चालणार आहे. त्यानंतर 17 जून 2025 रोजी कॅप फेरीबाबतचे कामकाज चालणार आहे. यामध्ये गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड व वाटप प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर 26 जून 2025 रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाणार आहे, म्हणजे कॅप राऊंड फर्स्ट ची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 27 जून 2025 ते 3 जुलै 2025 या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्षपणे विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात. त्यानंतर 5 जुलै 2025 रोजी फेरी क्रमांक 2 साठी रिक्त जागांची यादी वेबसाईटवर प्रदर्शित केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने नवीन टाइम टेबल आपल्या समोर आलेलं आहे मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.